कोणती जर्मन बिअर आवडली? व्हीट बियर आहे, बरं. त्याच्यानंतर बऱ्याचशा आणखी क्लिअर बियर आहे, त्या आवडतात. आणि बवेरियनमध्ये कसं आहे ना, व्हीट बियर आणि व्हाईट सॉसेज आणि व्हाईट बियर ही फार फेमस आहे. अच्छा, ओके ओके. पाण्यासारखी पाण्यासारखी आणि पर्सेंटेज पण कमी असतं. अच्छा, अल्कोहोल BMW मध्ये तर त्या काळामध्ये मला सांगायला इथे नक्कीच नमूद करायला आवडेल की बियर पण अलाउड होती, एक बियर प्यायला अलाउड होती बरं. कामगारांना सुद्धा. अच्छा, पण त्याला एक लिमिट होती, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जायचं नाही. ही योजना आपल्याकडे आणू शकतो आपण. आपल्याकडे पर्सेंटेज आधी तर कमी करावं लागेल. कमी करावं लागेल. पण BMW मधलं एक अशी आठवण सांगा की खरोखर तिथं तुम्हाला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, एकदम वेगळा काहीतरी अनुभव आला, प्रयोग समजला. प्रयोग म्हणजे काय झालं, इंटर्नशिप झाल्यानंतर त्यांनी मला मास्टर थिसिस पण दिली. बरं. मास्टर थिसिसमध्ये त्यांनी मला एक अवघड प्रोजेक्ट दिला की त्यांच्या एका डायमध्ये 500 पार्ट बनले की ते डायचा तो पार्ट बदलावा लागायचा, कारण त्याचं कोटिंग निघून जायचं. तर त्यांनी मला म्हटले की तू वेगळी कोटिंग शोधशील का. मग आता लॅबोरेटरी सेटअपपासून मलाच बनवायचं होतं. मला प्रोक्युरमेंट पण लॅबोरेटरीची करायची होती, त्याच्याचबरोबर मला वेगवेगळ्या वेंडरकडे जाऊन कोटिंग पण करून घ्यायच्या होत्या. आणि त्या ॲल्युमिनियममध्ये बुडवून तिथं डायरेक्टली मशीन तर बंद पाडू शकत नाही, तर एका छोट्याशा लॅब सेटअपमध्ये त्याला ॲल्युमिनियमच्या मेल्टमध्ये फिरवायचं होतं. तर मला एक डेझिग्नेटेड एरिया दिला गेला कानाकोपऱ्यामध्ये, तिथं कुणीच नसायचं, त्यामुळे शांतपणे मी ते प्रयोग करायचो. हा अनुभव जो आहे ना, राईट फ्रॉम RFQ म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन, निगोशिएशन, त्यानंतर फायनलायझेशन ऑफ वेंडर, त्यानंतर प्रयोग स्वतःच करणं, स्वतःच ॲप्रॉन घालून ग्लोव्ज घालून त्या मेल्टबरोबर खेळणं, आणि पुन्हा ते सगळे सॅम्पल घेऊन म्युनिकच्या लॅबमध्ये जाऊन त्याला मायक्रोस्कोपच्या ACM, ज्याला आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतो, त्याचं सगळं ॲनालिसिस करणं आणि त्याचं रिपोर्ट बनवणं. यामधला जो होलिस्टिक अनुभव होता ना, त्याच्यामधनं मी एंटरप्रेनर म्हणून पण घडलो. ती सगळी पायाभरणी त्या ठिकाणी सगळी. आणि मला याच्यामध्ये माझ्या त्या सुपरवायझरला क्रेडिट द्यावं वाटेल, तो ऑस्ट्रियावरनं येतो, रोमन झेटे म्हणून. त्यांनी खूप मला मदत केली. मला भाषा येत नव्हती, काही ठिकाणी मला लोक हसायचे, हा इंडियनला काय घेऊन फिरतो. त्यावेळी काय होतं ना की योगेशजी, आज तरी आपली 10 लाख विद्यार्थी आणि मुलं त्या जर्मनीमध्ये आहेत. आम्ही जेव्हा होतो ना तर फार कमी मुलं होती. 20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांना आणखी पण आपण एलियन सारखे वाटायचो. आणि ग्रामीण भागात म्हणल्यानंतर तर फारच औषधाला पण इंडियन मिळायचा नाही. आता चित्र वेगळं आहे. मग हाच प्रवास तुम्ही म्हणजे स्वतः धक्के घेत, आयुष्याला धक्के स्वतः देत, मग जे BMW मधनं पुन्हा भारतात यायचं हे का ठरवलं? BMW नंतर मी माहलेमध्ये गेलो, तिथे 5 वर्ष राहिलो. अच्छा, तिथे 5 वर्ष काढली. 5 वर्ष राहिलो. मला काय महाले काय आहे ते? माहले तसं साऊंड होईल मराठी नाव, पण MAHLE त्याला माल म्हणतात. इट्स अ पिस्टन मेकिंग कंपनी. म्हणजे जगभरातल्या कुठल्याही कमर्शियल पॅसेंजर ह्या व्हेकलमध्ये, मरीनमध्ये सुद्धा, म्हणजे जहाजांमध्ये सुद्धा जे पिस्टन आहेत ते जगातले सर्वात जास्त पिस्टन बनवणारी अग्रगण कंपनी आहे माहले म्हणून, स्टुटगार्डमध्ये. म्हणजे जिथे बाडन उटंबर्ग मध्ये ते कॅपिटल आहे स्टुटगार्ड, तिथे त्यांचा बेस आहे. त्या कंपनीमध्ये 5 वर्ष काम केलं. प्रोसेस डेव्हलपमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो, प्रोजेक्ट मॅनेजरपर्यंत पोहोचलो. जवळपास 10-20 कोटीचे मोठे मोठे प्रोजेक्ट माझ्यापर्यंत आले. काही नवीन प्रोसेसेस डेव्हलप करायच्या आणि त्या इटली, पोलंड अशा त्यांच्या सिरियल प्रोडक्शन प्लांटमध्ये इम्प्लिमेंट करायच्या. त्यामुळे क्रॉस कल्चरल एक्सपिरियन्स पण आला. जर्मन कल्चर पण ते शिकलं होतं, पण पोलंड देश कसा आहे, इटालियन लोक कसे काम करतात, याचा पण अनुभव मला आला. आणि त्यानंतर मी हळूहळू ठरवलं की मला माझ्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं, आणि तिथे मी नोकरी सोडली. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.